नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आता सध्या लग्नसराई चालू झाली आणि लग्नसराईमध्ये अगदी आवर्जून बनवली जाते ती म्हणजे भरलेली काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. आज आपण घरी कशी अगदी परफेक्ट बनवायची ती रेसिपी आज आपण बघू शकाल. अगदी छान अशी आपली भाजी तयार झाली. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. भरलेली वांगी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण जो मसाला लागणार असतो तो कसा तयार करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले. त्याचं साल न काढता फक्त आजूबाजूचे आपण देठ काढून त्यांना असे काप हे लावून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण संपूर्ण कांदे हे आता कापून घेतले. लगेच गॅसवरती यांना भाजून घेऊया. गॅसवरती भाजताना मी आधी जाळी ठेवली आणि जाळीवरती आपण एकाच वेळेस 4ही कांदे हे भाजून घेणार आहोत. जर आपल्याकडे अशी जाळी नसेल तर एक एक करून आपण कांदा हा भाजून घेऊ शकतो. जर तुम्हाला असे भाजलेले कांदे आवडत नसतील तर आपण बारीक चिरून तव्यावरती भाजून घेतले तरी काही हरकत नाही. पण जर आपण तव्यावरती भाजून घेतलेले कांदे हे भाजीचा थोडासा काळसरपणा जो काळा कलर येतो तो येत नाही. अशा पद्धतीने जर आपण कांदे हे डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतले तर अगदी छान असे आपल्या भाजीचा जो मसाला असतो त्याला येतो. तर आपण आता लगेचच मंद गॅसवरती आणि फुल गॅस करून असं अगदी एकसारखे छान कांदे हे काळा कलर येईपर्यंत वरचं साल अगदी छान काळं होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर अगदी छान असे पानेदार असे आपले कांदे दिसायला लागले म्हणजे अगदी परफेक्ट असे आपला कांदा हा भाजून झाला आहे. लगेच आपण गॅस बंद करून लगेचच यांना एका पॅनमध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर मी आता गॅसवरती पुन्हा लगेच पॅन हा गरम करून घेते. पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपण अर्धा चमचाभर तेल हे गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर जे आता कांदे भाजून घेतले होते ते पुन्हा आपण ह्या पॅनमध्ये आता टाकून घेऊया. ते हे कांदे आता सुरीच्या सहाय्याने डायरेक्ट नाही तर चमच्याच्या सहाय्याने यांना व्यवस्थित आपण याच्यात ज्या पाकळ्या असतात त्या आता व्यवस्थित मोकळ्या करून घेऊया. हे तेलामध्ये पुन्हा आपण हे कांदे हे भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर आपण कांदा हा अगदी छान भाजून घेतला ना भाजीला अप्रतिम अशी ती चव येते आणि वास देखील अप्रतिम असा आपल्या भाजीचा येतो. अगदी छान अशी आपली चविष्ट पारंपरिक पद्धतीची अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होते. लगेच मंद गॅसवरती हा कांदा मी पुन्हा आणखी तेलामध्ये अगदी छान परतून घेतला आहे. लगेच अर्धी वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच आपण हा संपूर्ण मसाला हलकासा पुन्हा ब्राऊन कलर येईपर्यंत मंद गॅसवरती याला भाजून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत हा मसाला आता आपण भाजून घ्यायचा. कांदे आपले आधीच छान भाजून झाले त्यामुळे खोबरं हे अगदी लवकर भाजून होतं. तर आता आपला मसाला हा अगदी छान भाजून तयार झाला आहे. लगेच गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून झाल्यानंतर याला आता पूर्णपणे आपण गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्या. आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. याच्यात पुन्हा आपण काही मसाले घालणार आहोत. तर लगेच मी 1 इंचाचा आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. यामुळे खूप छान अशा आपल्या भाजीला चवही येते. लगेच मध्यम आकाराचा टोमॅटो हा घालणार. आता आपल्याला कितपत ग्रेव्हीमध्ये मसाला हवा आहे त्यानुसार आपण मसाल्याचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो. लगेच आपण मिक्सरला याला बारीक फिरून घेणार आहोत. पाणी न घालता याला आधी आपण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. तर मी आता मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे आणि लगेचच आपण याच्यामध्ये आता मसाले हे घालून घेणार आहोत. याच्यात मी फक्त अगदी थोडीशी हळद आणि जो आपल्याकडे नेहमीचा काळा मसाला असतो तो आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. यापेक्षा अगदा जास्ती कुठलेही मसाले अजिबात वापरण्याची गरज नाही. चवीनुसार मीठ देखील आपण ह्याच वेळेस आता टाकून घेणार आहोत. लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला जेणेकरून आपला मसाला हा सैलसर म्हणजे पातळ होणार नाही. म्हणून मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून आता पुन्हा आपण मिक्सरला अगदी छान अगदी बारीक फाईन असं याचं पेस्ट तयार करून घ्यायचं. मसाला हा आपण अगदी छान असा तयार झाला आहे. आपल्याला हवा तसाच अगदी छान मसाला तयार झाला. अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी पातळ वगैरे पण आपला मसाला हा तयार झालेला नाही. तर लगेच आपण इथं मध्यम आकाराची मी अगदी छान ताजे असे 5 वांगी घेतले. वांग्यांच्या आधीच मी देठ जे लांब देठ असतात ते कट करून घेतले आणि जे काट्यांचा भाग असतो तो देखील मी काढून घेतला. त्यानंतर लगेच आपण मध्य भागात अशा पद्धतीने वांग्यांना कट हा
लावून घ्यायचं. लय कट लावून झाल्यानंतर लय मध्ये चेक करून घ्यायचं, जेणेकरून वांगं वगैरे कीड वगैरे आहे का ते बघून घेतले. लगेचच अशाच पद्धतीने आता संपूर्ण वांगीही आपण आता कट करून घेऊया. आता आपले वांगी हे अगदी छान कट करून झाले. त्यानंतर याच्यामध्ये आपण वांग्यांना आतमधनं मीठ हे लावून घेणार आहोत. जर आपण अशाच पद्धतीने संपूर्ण वांग्यांना मीठ लावून आपण भाजी बनवली ना, खूप छान त्या वांग्यांना चवही येते. नक्की तुम्ही ज्यावेळेस वांग्याची भाजी कराल त्यावेळेस नक्की ही स्टेप करा, त्यामुळे खूप छान अशी चव येते. संपूर्ण वांग्यांना आपलं मीठ हे लावून झालं आहे. त्यानंतर वांग्यांमध्ये आता आपण मसाला हा भरून घेऊया. जर तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने भरता येत असेल, आवडत असेल तर त्याच्याने भरून घेतलं तरी काही हरकत नाही. पण आता मला हाताने जास्ती कम्फर्टेबल वाटते, म्हणून मी डायरेक्ट हाताने मसाला हा वांग्यांमध्ये भरून घेते. जेवढा शक्य तेवढा आपण वांग्यांमध्ये मसाला हा भरून घ्यायचा. अशाच पद्धतीने संपूर्ण वांग्यांमध्ये मी आता मसाला हा भरून घेतला आहे. त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती कुकर हा गरम करून घेऊ. आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीने वांग्याची भाजी ही बनवणार आहोत. जर तुम्हाला कुकरची भाजी आवडत नसेल तर कढईमध्ये तरी करून घेतली तरी काही हरकत नाही. फक्त कढईमध्ये बनवल्यामुळे थोडा वेळ जास्ती हा लागतो. कुकरमध्ये अगदी झटपट अशी होते. जर आपल्याला जास्ती घाई वगैरे असेल किंवा अचानक पाहुणे आले त्यावेळेस आपण अगदी लवकर असा भाजीही बनवून घेऊ शकतो. तर मी 2 ते 3 चमचे तेलही गरम करून घेतले. आपण भरून घेतलेले मसाले वांगी यामध्ये टाकून अगदी छान तेलामध्ये आपण आता परतून घेणार आहोत. वांग्यांचं थोडंसं सालाचं कलर बदलेपर्यंत आपण हे वांगी शिजवून घ्यायचे, त्यामुळे खूप छान अशी चव येते. ज्यावेळेस आचारी पद्धतीने जर बनवतात किंवा आपले आचारी बनवत असतात ते नेहमी वांगी ही आधीच तेलामध्ये तळून घेतात. पण आज आपण तेलामध्ये तशा पद्धतीने तळून न घेता जर आपण फोडणी देण्याच्या आधी अशीच वांगी आधी तळून घ्यायची, अगदी तसंच तो फ्लेवर टेस्ट आपल्या भाजीला येतो. वांगी मी अगदी थोडंसं झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटभर शिजवून घेतले. लगेच जो आपला मसाला उरला होता तो संपूर्ण यामध्ये आपण टाकून आता हा मसाला अगदी छान तेलामध्ये परतून घेणार. जोवर आपले मसाला तेल सोडत नाही तोवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा. जर तुम्ही घाईघाईने अगदी लवकर पाणी सोडून द्याल तर आपली भाजीची चव थोडीशी गोडसर अशी तयार होईल. आज आपण अगदी कमी मसाले वापरून पण अगदी छान अशी चविष्ट आपली अशी भाजीही तयार होणार. आज मी फक्त काळ्या मसाल्याचा वापर करून ही भाजी बनवते. अजिबात आपण खडे मसाल्यांचा वापर केला नाही आणि इतर कुठलाही मसाला न घालता फक्त एक मसाला टाकून अगदी छान अशी आपण काळ्या मसाल्याची भरलेली वांगीही बनवणार आहोत. तर तेल सुटेपर्यंत एकसारखं मंद गॅसवरती चमच्याने चाळत मी अगदी छान मसाला हा भाजून घेतला आहे. अशा पद्धतीने असा आपला मसाला भाजून झाल्यानंतर लगेच जी आपण मसाल्याची प्लेट भरलेली होती त्या मसाल्याच्या प्लेटमध्ये मी फक्त अर्धा कप पाणी घालून लगेच यामध्ये टाकून आपण पुन्हा हा मसाला ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आपण डायरेक्ट जास्ती पाणी टाकलं आणि डायरेक्ट आपण ग्रेव्हीही तयार करून घेतो ना, त्यामुळे तरी देखील छान येत नाही आणि आपली भाजीची चव देखील बदलते. नेहमी अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आधी मसाला हा पुन्हा शिजवून घ्या आणि त्यानंतर गरजेनुसार आपण यामध्ये पाणीही टाकून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकले. आता मी अगदी जास्ती पातळ किंवा घट्टसर अशी भाजी न बनवता अगदी छान अशी थोडीशी पातळ आणि घट्ट अशी भाजी बनवते. आपल्याला आवडीनुसार आपण ग्रेव्हीही तयार करून घ्यायची. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेच आपण कुकरचं झाकण लावून फक्त मंद गॅसवरती कुकरमध्ये हवा भरेपर्यंत गॅस चालू ठेवा आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करून द्यायचं. तर त्यानंतर तुम्ही बघू शकाल थोड्या वेळानंतर मी गॅसमध्ये लगेच कुकरमध्ये हवा भरल्यानंतर लगेच गॅस हा बंद करून दिला. आणि थोडंसं कुकर हा गार झाल्यानंतर अगदी परफेक्ट अशी आपली भाजीही तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट देखील आपली भाजीही तयार झाली आणि अगदी परफेक्ट असे आपले वांगे देखील शिजले. तर लगेचच साईडला आपण एका प्लेटमध्ये त्याला सर्व करू. बघू शकाल अगदी परफेक्ट आचारी स्टाईल अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी छान अशी चटपटीत झणझणीत काळ्या मसाल्याची भरलेली वांगी आपली तयार झाली. नक्की तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले तर लगेच तुम्हाला